नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये आज तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, काल जो व्हिडिओ टाकला होता तो तुम्ही सगळ्यांनी पाहिला, तुम्ही छान कमेंट पण केल्या आणि मला खूप छान वाटलं त्या गोष्टीमुळे। कारण की आपल्याला काय करायचंय, जे चुका झाल्या त्या मागे सोडायच्या, तर आपल्याला पुढे चालायचंय। आता गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मी एक ब्लाऊज काय केलेला आहे, स्टिचिंग केलेला आहे। खूप छान झालेला आहे बरं का तो ब्लाऊज। आणि तो ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे। तुम्हाला मी दाखवते त्या ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन कशा पद्धतीने स्टिचिंग केली आहे, स्लीव डिझाईन कशी शिवलेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवर नवीन असते तर आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। तर मी तुम्हाला आता तो ब्लाऊज दाखवते। तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, हा जो बॅकनेक आहे तुम्ही बोटनेक शिवलेला आहे। हे पहा, ह्या पद्धतीचा आहे, या पद्धतीचा बोटनेक आहे आणि खालच्या बाजूने ही या पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे। बन बनवलेला आहे, असं छान असा बन बनवलेला आहे। आणि ही जी स्लीव डिझाईन आहे ती पफ स्लीव्ज आहे। इथे छोटासा फुगा असतो, प्लेन स्लीव्ज आहे। आता कपडा कमी होता म्हणून काय स्लीवची जी उंची आहे ती कमी घेतलेली आहे। आणि हा जो साडीतला कपडा होता त्याच्यापासून मी एक लेस तयार केली आणि ती अटॅच करून दिलेली। आणि हा जो पुढचा भाग आहे तो प्रिन्सेस ब्लाऊज आहे, हे पाहू शकता। आणि हे प्रिन्सेस ब्लाऊजचे जे मी काजे केलेले आहेत ते काय वेळेस काय होतं, जे कस्टमर म्हणजे जे शिवतात ते 5च काजे करतात, तर मी याला 7 काजे केलेत। कारण की हा बोटनेक ब्लाऊज आहे तो खूप वरती असतो, हे पण तुम्हाला माहित असेल। आणि त्याच्यामुळे जी ही हुकलूक पट्टी आहे ती मोठी असते, त्याच्यामुळे मी 7 काजे करून घेतले। हे पहा, ह्या पद्धतीने। आणि त्याला अजून मला हुक लावायचे बाकी आहेत। तर अशा पद्धतीने हा मी ब्लाऊज आहे तो रेडी करून घेतलेला आहे। हे पाहू शकता, ह्या पद्धतीचा ब्लाऊज आहे असा। आणि ही जी बोटनेकची ही पट्टी आहे ती फक्त आपली अर्ध्या इंचाची। आणि खूप सुंदर आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे मैत्रिणींनो। ही जर स्लीव्ह तुम्हाला येत नसेल कटिंग करता तर मला कमेंट करून सांगा। आणि मी या शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे मैत्रिणींनो, स्लीव्ह मी कशी स्टिचिंग केलेली आहे। आणि तुम्हाला जर खरंच याची जर कटिंग हवी असेल तर तशी मला कमेंट करून सांगा की माहिती ताई आम्हाला या स्लीवची जी कटिंग आहे ती कशी करायची ते सांगा। तर खूप सोपी पद्धत आहे कटिंग करण्याची, तर ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन। आणि हा जो बन आहे तो पण मी बनवलेला आहे। खूप सुंदर आपलं ब्लाऊज रेडी झालेला आहे मैत्रिणींना। आणि हा उद्या सकाळी ते कस्टमर येऊन हा ब्लाऊज घालणार आहेत आणि पाहणार कसा बसतो ते। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो ब्लाऊज घातला ना तो कसा बसला मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार ती गोष्ट। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। आणि तुम्हाला जर खरंच माझ्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। तर खूप छान डिझाईन झाली। बोटनेक ब्लाऊज तुम्हाला जर कटिंग करता येत नसेल त्याची कमेंट पण करून सांगा मला, मी तुमच्या बरोबर बोटनेक ब्लाऊज कसा कटिंग करायचा, कसा स्टिचिंग करायचं हे सगळ्या डिटेल मध्ये तुम्हाला व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल। चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद।